Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. नागपुरात काल घडलेल्या अपघातामध्ये 3 जण जखमी झाले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली। मात्र हा अपघात किती भीषण होता हे प्रत्यक्षदर्शीच्या तोंडून आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया, ज्यांनी हा अपघात प्रत्यक्ष बघितलेला आहे। गिरेजी, काय सांगाल, तुम्ही त्या ठिकाणी होते, कशा प्रकारे झाला हा अपघात? एक्झॅक्ट झेंडा चौकातच माझं राहणं। मी रमेश गिरे बोलतो आणि आयचित मंदिरकडनं खूप मोठ्या स्पीडमध्ये गाडी आली। ती ज्या बेफामध्ये येत होती, सगळे लोक जाणारे येणारे घाबरून गेले होते। नटराज टॉकीच्या बाजूला चहाचा पान ठेला साईडला आतमध्ये, त्या फुटपाथवर ही गाडी चढली, कारण की लोकांनी पूर्ण हेऊन गेले होते। लोक साईडला होण्याचा प्रयत्न केला। ती चढल्यानंतर त्या फुटपाथवर एक मोठं झाड होतं आणि तिथे 4-5 लोकांच्या बाईक लागल्या होत्या। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। काल नागपूर शहरातला खूप मोठा अनर्थ टळला। काल 4-5 जण तिथेच जबरदस्त चिरडला गेले असते आणि ती गाडी तिथे चढल्यानंतर ती बाई थोडीशी साईडला अशी जाऊ लागली होती। त्या बाईला जबरदस्त जखमी झाली। लहान मूल तिथेच फेकलं गेलं, तिच्या कडेवर लहान मूल होतं ते, आणि ते खूप सिरियस हालतमध्ये झालं। आतले जे 2-3 लोक जे होते चांगले पिऊन होते, त्यातल्या पब्लिक माफ तिथे असल्यामुळे त्याला त्या ड्रायव्हरला काढण्याचा लोकांनी प्रयत्न केला। त्याच्यावर थोडंसं तुटूनही पडले। लवकरच तिथे पोलीस आली, त्या ड्रायव्हरला तिथून ठाण्यात ते घेऊन गेले आणि बाकीचे 2-3 फरार झाले, परंतु पोलिसांनी त्यांना पकडलं गेलं म्हणून सांगितलं काल त्यांनी। आणि कालच्या दृष्टीने हे झालं। त्या ठिकाणचं चित्र कसं होतं, म्हणजे त्या ठिकाणी गाड्या लागलेल्या होत्या, सुसाट वेगाने आला आणि चिरडलं। जर समजा त्या ठिकाणी गाड्या लागलेल्या नसत्या तर काय झालं? त्या ठिकाणी लोक चहा पिण्यासाठी उभे राहतात। नेमक्या 4-5 गाड्या त्या संध्याकाळच्या पिणारे चहा पिणारे समोर होते। त्या 4-5 गाड्या तिथे नसत्या, ज्या पूर्ण दबून गेल्या त्याच्या कारणी तिथे माणसं उभे राहतातच नेहमी। नेमकं त्यावेळेस गाड्या होत्यामुळे ते माणसं उभे राहू शकले नाही। त्या माणसं पूर्ण कालचे 3-4-5 जे चहा पिणारे जसं आपण उभं तसे पूर्ण त्या कारणी चिरडल्या गेले असते। एक मोठं झाड होतं, त्या 4 गाड्या होत्या आणि यांनी फुटपाथवर गाडी चढवली। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। परंतु आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे, त्या झेंडा चौकामध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम होते, तिथे पोलिसनी ट्रॅफिकच्या पुरतं तरी जबरदस्त रोज व्यवस्था ठेवावी। आणि एक थोडंसं पबचा पण तो तिथे चौकामध्ये त्रास होतो, तो पण दूर द्यावा, हे फक्त आम्ही विनंती करू शकतो। आणि शासनाने वगैरे लक्ष द्यावं। नक्कीच, जर समजा त्या ठिकाणी गाड्या उभ्या नसत्या तर आणखी लोक चिरडल्या गेली असती, 4-5 लोक त्या ठिकाणी चिरडल्या गेली असती। अशा प्रकारे प्रत्यक्षदर्शीने त्या ठिकाणी बघितलेली घटना आपल्या कॅमेऱ्यावर सांगितली। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।